सात भिजलाय की तुम्हाला त्रास होतो, सर्दी होते, ताप येतो, माहितीये ना. जा, टॉवेल आहे बाथरूम मध्ये, जा. तुम्ही पण ना खरंच कहरात. अगं पण मला काय माहिती होतं का पाऊस येणार आहे? पण लहान मुलांसारखं काय बोलताय तुम्ही? तो प्रथम पण सेम बोलला. बाप लेक शोभतात. बघा, शिंकताय ना तुम्ही. खरंच अविनाश, असं का करता हो तुम्ही? मला मला कळतच नाही असे का वागतात ते दोघही. अहो अहो, पाऊस काय तुम्हाला सांगून येतो का? हा, पावसाचे दिवस आहे, पाऊस येणारच ना. काय, या इकडे आता. बघा कसं कुडकुडताय. बसा बसा खाली. काय हो, किती भिजला? तर रेनकोट घेऊन नाही गेला तर आडोसा बघून बाईक बाजूला लावायची ना. पाऊस थांबल्यावर निघाला असता परत. कारने गेलो होतो. कारने? कोणाच्या कारने? काय हो? आणि जर कारने गेलात तर भिजलात कसे? बाईक बंद पडली ना आपली, तेव्हा एक क्लायंट चालला होता त्या रोडनी, त्यांनी ओळखलं मला. मग साईड पर्यंत त्या क्लायंटनी सोडलं. परत येताना तो क्लायंट नव्हता. मग मी गाडीपर्यंत आलो कसा बसा, गाडी दुरुस्त केली आणि पाऊस आला. अहो, ही आपली बाईक जरा म्हणजे बिघडते ना मध्ये मध्ये, ते ऍक्सिडेंट झाल्यापासून. हा, हो हो. ऐका ना, माझ्या मनात एक विचार आलाय. बघा, म्हणजे तुम्हाला पटत असेल तर, JK सरांच्या कंपनीकडून आपल्याला जे काम मिळालंय ना, त्यातून पैसे येतील ना, आपण एक छोटीशी 4 व्हीलर घेऊया का? मग तुमच्यासाठी. घ्यायचीच आहे 4 व्हीलर, घ्यायचीच आहे मला. घर रिनोव्हेट करायचंय, AC घ्यायचा आहे, हळूहळू सगळी स्वप्न पूर्ण करायची आहेत. आणि हे सगळं या कामानीच शक्य होणार आहे. काहीही झालं तरी हे काम मी हातून नाही जाऊ देणार. काय हो, 4 व्हीलरच्या स्वप्नात अडकलात का? बरं, तुमचं चालू द्या, मी हळदीचं दूध घेऊन येते. कदाचित मी जे करतोय ते योग्य नसेल, पण दुसरा पर्याय पण नाहीये ना. अनु, माझं काम मार्गी लागेपर्यंत, आपली सगळी स्वप्न पूर्ण होईपर्यंत तरी, तोपर्यंत तरी मला शनायाला दूर करून नाही चालणार. किती करता तुम्ही घरासाठी? आधीच कामाचं टेन्शन, ते मिळालं तर टिकवून ठेवायचं टेन्शन. आज तुमची बाईक बंद पडली, पावसात भिजत घरी आलात, आजारी पडलात आणि मला माहितीये ना, या आजारपणाने पण तुमची चिडचिड होणार आहे. कामाला भाडे होती, काम रखडे, JK सर चिडतील, असे कितीतरी प्रश्न आणि त्याचं टेन्शन तुम्हाला येणार. पिहू आपली नेहमी म्हणते, बायकांना त्रास होतो, बायका किती सहन करतात, पण पुरुषांनाही तेवढाच त्रास होतो, हे माहितीये मला. आम्ही बायका, आम्ही निदान रडून आमच्या दुःखाला वाट मोकळी करून देतो. तुम्हाला तर ते सुद्धा करता येत नाही. पण अविनाश, तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना तुमच्या सोबत. मी तुम्हाला समजून घेण्याचा पूर्ण प्रयत्न करेन, नक्की कर. अवी झोपला नसेल ना? आय एम शुअर त्याला झोप लागली नसेल आज. कशी लागेल शनया? आज जे काही झालंय त्यानंतर त्याला झोप लागणं अशक्य आहे. कॉल करू त्याला?
शनाया या वेळेला? झोपला नव्हतास ना? हे झोप लागणं शक्यच नाहीये तुला काल जे काही झालं त्यानंतर. शनाया, असं का म्हणालीस तू? अनुप्रिया तू? हो, मीच. माझ्या नवऱ्याला इतक्या रात्री फोन केल्यावर मीच उचलणार ना फोन. हो बरोबर. नाही, माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलंस तू. असं का म्हणालीस की यांना झोप लागली नसेल म्हणून? अगं त्याचं काय झालं ना अनुप्रिया, आज जरा ऑफिसमध्ये प्रॉब्लेम झाला. अविनाशला एका क्लायंटनी अल्टिमेटम दिलं की 3 महिन्याचं काम झालं नाही ना तर ते कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल होईल. म्हणूनच म्हटलं त्या टेन्शनमध्ये त्याला झोप लागली नसेल. काय काय सांगतेस काय? काय ग, तू पण पावसात भिजलीस की काय? हो अगं, आज पाऊस होता ना खूप. नेमकं मी ऑफिसला जाताना छत्री विसरले. हो ना, बघ ह्यांचं पण असंच झालं. पावसाचे दिवस आणि रेनकोट घेतला नाही, छत्री घेऊन जायला विसरले आणि भिजले. बरं तू काय म्हणत होतीस, यांना अल्टिमेटम दिले वगैरे? काही सिरियस आहे का ग? नाही नाही, सिरियस काही नाही. तसं काही असेल तर अविनाश सांगेलच ना तुला. अगं तसं ऑफिसमधून आल्यावर ते मला सगळं सांगतात. आज पूर्ण दिवसभरात काय झालं, मीटिंगमध्ये काय झालं, तुमच्या ऑफिसमध्ये काय झालं, सगळं सगळं सांगतात. पण आज ना कदाचित ते आले तेव्हा भिजून आले होते, अंगात ताप होता म्हणून सुचलं नसेल त्यांना. व्हॉट? ताप आलाय अविनाशला? हो ना अगं, आता पावसात भिजून आले तर मग काय होणार आहे? तुला माहितीये का, त्यांना पाऊस अजिबात सहन होत नाही. थंड काही खाल्लं की सर्दी होते आणि पावसात भिजले की हमखास ताप येतो. तू त्याला डॉक्टरकडे वगैरे नेलंस का? अगं मीच आहे ना त्यांचं डॉक्टर. आले आले केस पुसले, त्यांना गरम गरम खाऊ घातलं, आता हळदीचं दूध घेतलंय, गोळी घेतली आहे आणि झोपलेत. आणि तुझा फोन यायच्या आधी ना कपाळावर मिठाच्या घड्या ठेवल्या होत्या. आता बघ कसे ठणठणीत बरे होतात ते. अगं या सगळ्या घरातल्या गोष्टी वर्क नाही करत. अगं म्हणजे मला असं म्हणायचंय की त्याचा ताप